जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली अंधश्रद्धा ही कथा आज ऐकूया. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. अंधश्रद्धा. मित्रहो, थोर समाज प्रबोधक संत गाडगे महाराजांची अंधश्रद्धेचं निर्मूलन करणारी ही एक गोष्ट आहे. विदर्भातल्या एका खेडेगावात कॉलऱ्याची साथ पसरली होती. त्यामुळं गावातले लोक अतिशय हैराण झाले होते. लहान मुलं, स्त्री, पुरुष, वृद्ध रोगाला बळी पडत होते. प्रत्येक घरात रोगी होताच, परंतु त्याच्यावर उपाय करायच्या ऐवजी किंवा स्वच्छता ठेवण्याच्या ऐवजी लोक एका भोंदू बाबाच्या नादी लागले होते. तो भोंदू बाबा गावकऱ्यांना अंगारे धुपारे देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत होता. त्यामुळं साथ आटोक्यात येण्याच्या ऐवजी आणखीनच वाढत होती. हे सगळं आटोक्यात येण्यासाठी त्या भोंदू बाबाला उपाय विचारला. तेव्हा त्यानं उपाय सांगितला की एका बोकडाला जिवंतपणे एका खड्ड्यात पुरून त्या बोकडाचा बळी द्यावा. झालं. गावातल्या मंदिरासमोर फार मोठा असा खड्डा खणण्यात आला. एक भला मोठा बोकड आणून त्याची गावभर मिरवणूक काढून त्याला खड्ड्याच्या जवळ आणण्यात आलं. खड्ड्याजवळ आल्यावर मात्र गावकऱ्यांना धक्काच बसला. कारण खड्ड्यात स्वतः गाडगे महाराज उभे होते. तेव्हा लोकांनी त्यांना बाहेर येण्यासाठी विनंती केली. त्याच्यावर बाबा म्हणाले, बोकडाचा बळी घेऊन कॉलरा जाणार असेल तर माझा नरबळी द्या, म्हणजे देव संतुष्ट होऊन नरबळी मिळाल्यामुळं कॉलऱ्याचं सगळ्या जगातूनच कायमचं उच्चाटन करेल. हे ऐकून गावकऱ्यांना आपली चूक लक्षात आली. म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी कधीही जाऊ नये. यातच आपलं हित आहे मित्रांनो. अंधश्रद्धा ही बोधकथा आत्ताच आपण ऐकलीत. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली ही कथा आहे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.